आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। वाळू माफियास अटक करा मागणीसाठी काम बंद आंदोलनास पोलीस पाटलांचा पाठिंबा। परंडा तालुक्यातील खासापुरी सज्जचे तलाठी विकास नागटिळक यांना वाळू माफिया योगेश मेटकरी यांनी मागील कारवाईचा राग मनात धरून गेल्या मंगळवारी तलाठी कार्यालयात जाऊन तलाठी नागटिळक यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्याचा निषेध म्हणून परंडा तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून वाळू माफियाला अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी केली। तलाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनास कोतवाल संघटना तसेच कास्ट्राईब कर्मचारी संघटना यांनीही पाठिंबा दिला आहे। यावेळी वाळू माफिया आरोपीस अटक करा अशा घोषणाही सर्वच आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिल्या आहेत। आंदोलनास पाठिंबा म्हणून पोलीस पाटील यांनी तहसीलदार घनश्याम आडसूळ यांना निवेदन दिले आहे। त्या निवेदनावर पोलीस पाटील दिलीप परिहार, लहुराज सुकळे, अंगद बारसकर, सुभाष चाबुकस्वार, अनंत धुमाळ, ईश्वर सुरवसे, महादेव मोरे, हनुमंत काकडे, रामचंद्र पाटील, सुषेण जगताप, अनित जगताप, अनिल वायकुळे, पांडुरंग कोकणे, रवींद्र तांबे, रावसाहेब गिरे, जगदीश क्षीरसागर आदी पोलीस पाटलांच्या स्वाक्षऱ्या आहेत।